या ठिकाणी आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि वैकुंठवासी नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत। प्रथमतः मी मंगरूळचे सर्व ग्रामस्थ, मंगरूळमधील सर्व संस्था, ज्यामध्ये मंगरूळ ग्रामपंचायत असेल किंवा इतर सर्व सेवाभावी संस्थांच्या वतीनं मी अजितदादांच्या स्मृतीला विनम्र अशा पद्धतीचं अभिवादन करतो। आज आपण खरं बघितलं तर जयंतीचा उत्सव या ठिकाणी साजरा करायला हवा होता, परंतु मागील काही दिवसापूर्वी अजितदादांचं विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी दुर्दैवी अशा पद्धतीचं निधन झालं आणि संपूर्ण राज्य नव्हे तर देश त्या ठिकाणी हळहळ व्यक्त करताना त्या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळतं। अजितदादा हे एक अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं की आज आपण आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं एक सामाजिक उपक्रम म्हणून त्या ठिकाणी 2 वडांची झाडं लावली स्मशानभूमीच्या परिसरामध्ये। अजितदादा हे वटवृक्ष त्या ठिकाणी होते आणि वटवृक्ष आपण ज्या पद्धतीने जेवढ्या संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत किंवा आपल्या संपूर्ण परिसरामध्ये आहेत त्याचा परिस्पर्श या वटवृक्षाचा म्हणजे अजितदादा रूपी वटवृक्षाचा त्या संस्थांना त्या ठिकाणी झालेला आहे। आज आपण बघतो की गेल्या 4 वर्षाच्या काळामध्ये मंगरूळ गावामध्ये अजितदादा पवारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयाची विकास कामं झाली आणि त्या विकास कामांना व्यापक अशा पद्धतीचं स्वरूप त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालं। ग्रामपंचायत असेल किंवा इतर सर्व सेवाभावी संस्था कशा पद्धतीने बळ देता येईल हा प्रयत्न अजितदादांनी संपूर्ण आयुष्यामध्ये केला। आज आपल्याला त्यांची उणीव त्या ठिकाणी नक्की जाणवते, कारण अजितदादा हा एक उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रेमाचा झरा होता असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। आज आपल्याला अजितदादांची भाषणं या निमित्ताने आठवत असताना त्या ठिकाणी आपण बघतोय की एक कडक शिस्तीचा आणि कडक अशा शिस्तीचा भोगता असलेला माणूस त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय। परंतु अजितदादांना फणसाची उपमा देता येईल की ज्या पद्धतीनं फणसाचं आपण जर कवच बघितलं तर ते खूप खरमरीत अशा पद्धतीचं असतं, परंतु आतमध्ये गरे मात्र त्या ठिकाणी खूप चवदार अशा पद्धतीचे त्या ठिकाणी असतात। दादांचं स्वरूप तशाच पद्धतीचं होतं। दादा म्हणजे वरवर शिस्तीचा वाटणारा माणूस, परंतु कार्यकर्त्यावर खूप मनापासून प्रेम करणारा आणि कुठलाही भाग असू द्या त्यामध्ये मग ते विरोधक असू द्या किंवा पक्षाची लोक असू द्या असा कधी भेदभाव न करता विकास कामांच्या बाबतीमध्ये सगळ्यांना भरभरून अशा पद्धतीनं सगळ्यांनाच भरपूर अशा पद्धतीची मदत करणारा माणूस म्हणून अजितदादांची त्या ठिकाणी ख्याती होती। आज आपण बघतोय की 4-5 महिने झाले त्यांना जाऊन, परंतु पक्ष असेल किंवा राज्याच्या राजकारणामध्ये त्यांची उणीव त्या ठिकाणी जाणवते। पदोपदी त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। भविष्यकाळ हा अजितदादांच्या स्मृतीमध्ये आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी घालावा लागेल, परंतु त्यांनी ज्या पद्धतीचा वक्तशीरपणा असेल किंवा शिस्तबद्धरित्या पक्ष असेल किंवा संपूर्ण देशामध्ये त्यांची शिस्तप्रिय व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी नोंद घेण्यात येत होती, त्याच पद्धतीचं कामकाज करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया। सामाजिक दृष्टिकोनातून खूप चांगल्या पद्धतीनं दादांनी केलेल्या कामाची म्हणजे आज आपण जवळपास 1 तारखेच्या दरम्यान आपलं ग्रामपंचायतचं नवीन जागेमध्ये त्या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रमात आपण स्थलांतर करणार आहे। त्याच पद्धतीनं हायस्कूलच्या बस संदर्भातलं बसचं पूजनसुद्धा त्या ठिकाणी त्या दिवशी होणार आहे। त्याच पद्धतीनं जवळपास 250 नारळाची रोपं आपण अजितदादांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामस्थांच्या घरोघर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहेत। रोपंसुद्धा पंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। परंतु विकास कामं करत असताना सगळ्यांनी एकोप्यानं त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं आणि अजितदादांकडून आम्ही तेच शिकलो की पक्ष कितीही असू द्या त्या ठिकाणी त्रिकुटाचं सरकार असताना सुद्धा दादा कसोशीनं प्रयत्न करून सगळ्या पक्षांना न्याय देत असताना विकास आपल्याकडे कसा खेचायचा याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे अजितदादा होते। त्याच पद्धतीचं कामकाज करत असताना आपण आपल्या गावामध्ये सुद्धा इतर गटतट असतील किंवा याची भांडणं न करता किंवा वाद विकोपाला न जाता गावामध्ये विकास कामं कशा पद्धतीनं होतील याचा विचार आपण करण्याचा प्रयत्न ह्या पद्धतीनं करण्याचा आपण प्रयत्न त्या ठिकाणी करू, हीच खरी दादांना त्या निमित्तानं श्रद्धांजली असेल असं माझं त्या ठिकाणी परखड अशा पद्धतीचं मत आहे। त्यामुळे मी सगळ्यांनाच आवाहन करतो की भविष्यामध्ये विकास काही सत्तेवर असणारा माणूस करतो असं नाही, परंतु विकास हा माणसाच्या हृदयापर्यंत त्या ठिकाणी पोहोचायला लागतो।
प्रत्येकाला मनोमन असं वाटायला लागतं की नाही आपल्या गावामध्ये हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. चांगल्या विचारांनी माणूस त्या ठिकाणी प्रेरित व्हायला लागतो. परंतु नजीकच्या काळामध्ये खूप वेगळ्या पद्धतीच्या त्या ठिकाणी हे चालू असल्यामुळं मी सगळ्यांनाच हात जोडून विनंती त्या ठिकाणी करणार आहे. प्रत्येकाने अजितदादांनी सुरू केलेल्या या विकासामध्ये, विकासाच्या गंगेमध्ये प्रत्येकानं थोडीफार समिधा टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा असे, आणि हीच खरी दादांना त्या ठिकाणी श्रद्धांजली ठरेल